राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया. साहेब, सध्या शरद पवार गटामध्ये दोन मतप्रवाह दिसत आहेत की एक मतप्रवाहाचं असं म्हणणं आहे की आपण डायरेक्ट सत्तेमध्ये सामील होऊ, तर दुसरा मतप्रवाह असं म्हणतोय की आपण अजितदादा पवार गटामध्ये सामील होऊ आणि नंतर सत्तेत सामील होऊ. तुम्हाला हे दोन्ही मतप्रवाह तुम्हाला माहिती आहे, मला माहिती नाही. साहेब, सध्या जे वाल्मिक कराडाचं सध्या जे प्रकरण सध्या गाजतंय याबद्दल मी ऑलरेडी बोललो आहे सकाळी. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात न्यायालयाने ताशेरे ओढले आहे. जे काही ताशेरे ओढले असतील त्याचं उत्तर सरकार देईल. पण लाडक्या बहिणीची योजना अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गावागावाचं आर्थिकीकरण बदललेलं आहे. गाव मजबूत होत आहे. आमच्या लाडक्या बहिणीचे परिवार मजबूत होत आहे. त्यामुळे आम्ही कोर्टामध्ये उत्तर देऊ. विधानसभा निकालानंतर भाजपाला सोडून गेलेले नेते परत एकदा भाजपाच्या वाटेत. तर हे होते चंद्रशेखर बावनकुळे. कॅमेरामन प्रसाद सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.